त्या लोकांवर दबाव टाकणं हे चुकीचं आहे. शेतकऱ्याने मी काय सांगतो की शेतकऱ्याची हिंमतच नाही जनावर सांभाळायसाठी. जन्मलं ती ही गोशाळा काढल्यात, ही शाळावाले आहेत. हे बामनं काय करायले तर अंधारातून माल द्यायले नाहीत का? कुणाला द्यायलेत? हे लिस्ट द्यायलेत ना. आणि गोशाळावर नेऊन सोडा. बघा दिलेत की नाही गोरे मुदा. आता शासनाकडून मागणी काय आहे तुम्हाला? काय शासनला नाही तर शासनला जनावर सांभाळ म्हणा. हा निवळ खाटीक समाज जी तुमचे जनावर जी घेत नाही, हो. तर हे जनावर आता कोण घेईल तुमचे? कोण घेणार आहे दुसरं? त्याच्यासाठी काय खाटकानं नाही घेतल्यावर दुसऱ्याला कोणाला देणार आहेत? व्यापारी काय करणार? व्यापारी सगळे फिके पडले ना. सरकारनं भरपाई करून द्यावा ह्या जनावरांची. म्हणजे सरकारनं निर्णय लावा तुमचा हो शेतकऱ्यांचा. हो. आम्ही 40 वर्ष झालं हेच धंदा करतो आम्ही. पण ही जनावरं आता बंद केल्यामुळं ही जनावरं विक्री बंद केल्यामुळं अडचणी यायला लागल्यात की पार्ट्या म्हशी नाही विकल्यावर ही माल कुठून विकणार आहे. त्याच्यामुळं आता सध्याच्याला ही माल काही विकना झाला आहे. गायी असत्याल, म्हशी असत्याल, बैल असतील, त्याच्यामुळं ही अडचणीमध्ये शेतकरी यायला लागलीत. कुणाचे खाता असेल, कुणाचे पिरणी असेल, खुरपण असेल, ह्याच्या अडचणी जनावर विकून लोक भागवितात. तर सध्याच्याला लोकांना अडचणी यायला लागल्यात. ह्याच्यानंतर कुठं जनावर अडविणं, कुठं किंवा जनावर सोडून घेणं, ह्याच्यामुळे बी सगळं बंद झाल्यामुळं लोक सगळे अडचणीमध्ये आलेत. आणि जनावरं जी भरपूर येणार होती बाजारात ती सध्याच्याला 100-200 जी जनावर येणार आहेत, ते आता जास्तीत जास्त 50 जनावर आलेत. 4-5 जनावर आलेत. तर आता तर हे याचं पुढचं काय करायचं म्हणा? ह्याचं पुढचं समजा नियोजन कसं आहे काय नाही हे शासनानं किंवा समोरच्या माणसानं ओळखून घ्यावं. जनावर संध्याकाळी कापून पुन्हा त्याची विल्हेवाट लावते. सामान्य जी खाटीक समाज आहे या देशातला त्यांना पोट भरायचं मुश्किल करून टाकलं या बामणांनी. आता शेतकरीची काय अवस्था आहे? शेतकऱ्याची अवस्था म्हणजे आम्ही ह्या देशातले गुलाम आहोत. अहो